नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. घनदाट अंधारात दिशा दिसत नसतात. कुठे जावं समजत नसतं. अशा भांबावलेल्या स्थितीत कुठून तरी एखादा बारीकसा प्रकाश कण दिसतो. खरं तर तो कण असतो अगदी बारीकसा, पण त्याच्या अस्तित्वामुळेच धास्तावलेलं मन थोडं शांत होतं. अंधार दाट आहे हे खरंय, पण म्हणून प्रकाश दिसतो आहे हे काय खोटंय असं मनाला वाटू लागतं. त्या प्रकाशाच्या भरवशावर माणूस चालत राहतो. गडद काळोखात सगळीकडे अंधार असताना काजव्यांचा प्रकाश देखील माणसाला धीर देतो, मन उजळवून टाकतो. असाच अनुभव देणारं गीत म्हणजे मन मंदिरा. कट्यार काळजात घुसली या सुप्रसिद्ध चित्रपटातलं हे गीत. गीत लिहिलंय मंदार चोळकर यांनी, संगीत शंकर एहसान लॉय आणि गायक आहेत शंकर आणि शिवम महादेवन. अगदी काही महत्वाचे मुद्दे आपण टिपून ठेवतो की नाही, तसं हे गीत मला वाटतं. गाणं होताना आलापताना आल्याने ते गीत मोठं वाटतं. अन्यथा कविता म्हणून अगदी लहान लहान आणि थोड्याच ओळीत मानसशास्त्रातली सूत्र सांगावीत तसं प्रत्येक ओळीत एक एक मुद्दा सांगितलेला आहे. चित्रपटातला संदर्भ लक्षात न घेता नुसती एक स्वतंत्र कविता म्हणून देखील उत्कट आणि अर्थपूर्ण असलेली ही रचना. यातला सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे साधका. इथेच लक्षात येतं की आपण सारेच साधक नाही का? आपापल्या समजुतीनुसार आणि कुवतीनुसार जगण्याला अर्थ देऊ पाहण्याची साधना करत असलेले आपण सगळेच साधक. साधकांनी स्वतःच्या मनाचा गाभारा तर उन्नत तेजस्वी विचारांनी उजळून घ्यायचा आहेच, पण दुसऱ्याच्या भावना जाणवतील, टिपता येतील असं तरल संवेदनशील मन ठेवायचंय. तेजानी मन उजळून गेल्यावर मनात कुठल्या वाईट विचारांना, अंधाराला जागा राहीलच कशी? पुष्कळदा असं होतं की स्वतःच्या यशाच्या आनंदाने हरखून जाऊन त्या भरात माणूस दुसऱ्यांचा विचार करणं विसरून जातो. कधी कधी याच्या अगदी उलट देखील होतं. आपलंच दुःख आपल्याला इतकं मोठं वाटत असतं, आपल्याच दुःखाने आपल्याला इतकं व्यापून टाकलेलं असतं की आपल्या आजूबाजूला असलेल्यांचं दुःख आपल्याला दिसतच नाही. माणसाला स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांच्या भावना जाणवणं ही सहवेदनाच नव्हे का? असं मन असण्यासाठी आणि त्या वेदना जाणवल्यावर योग्य ती कृती करण्यासाठी देखील साधना आवश्यकच. तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कोणी. अगदी खरंय, आपल्याला यशस्वी माणसाचं यश दिसतं, पण त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मात्र खूपदा लक्षात येत नाहीत. परीक्षेत यश मिळवण्यासाठी एकाग्रतेने केलेला अभ्यास, बाकी सुखांचा केलेला त्याग आपल्या लक्षातच येत नाही. एखाद्या खेळाडूचं, एखाद्या उद्योगपतीचं यश आपल्याला दिसतं, पण त्यासाठी आणि त्याआधी त्यांनी केलेले जीवतोड प्रयत्न आपल्या लक्षात येत नाही. एखादं माणूस लोकप्रिय असतं. इथे मी पुढारी नेते, इतर माध्यमातले चमकणारे तारे, लेखक, कवी अशा मोठ्या मोठ्या लोकांविषयी बोलत नाहीये बरं का. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांविषयी बोलतेय. तर त्या लोकप्रिय माणसाविषयी, त्याच्या आजूबाजूला नेहमी असणाऱ्या माणसांविषयी बोलताना आपण हे विसरून जातो की आजूबाजूची माणसं जपण्यासाठी त्या आता लोकप्रिय असलेल्या माणसांनी भरपूर प्रयत्न केलेले असतात. प्रसंगी स्वतःचं सौख्य, स्वास्थ्य, शांतता बाजूला ठेवून इतरांना मदत केलेली असते. भावनिक आणि मानसिक गुंतवणूक केलेली असते. त्यामुळेच साधका सहज मिळतंय असं काहीच नाही, कोणतंच सुख नाही. प्रयत्न करशील तर मात्र नक्कीच साध्य होईल. कठोर परिश्रमाने तू ध्येयापर्यंत पोचलास की तूच स्वयंप्रकाशी होऊन जाशील, इतरांना मार्गदर्शक ठरशील.
अशी मनाची जागरूक अवस्था असेल, आत्मज्ञान प्राप्त झालेलं असेल, तेव्हा साधका तूच चैतन्यमय झालेला असशील, नाही का? आणि चैतन्य तरी वेगळं काय असतं? उद्याचं स्वप्न बघ, त्यासाठी सर्व ते प्रयत्न कर आणि झेप घे. मनाने पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात येतील ह्याचं जणू आश्वासन देणारा असा हा क्षण. असं म्हणतात की स्वप्न तर सगळीच जण पाहतात, पण त्या स्वप्नांचा पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणारे फारच थोडे असतात. गेल्या काही वर्षात वाढलेल्या डिप्रेशनच्या केसेस, वाढलेलं आत्महत्यांचं प्रमाण आपल्याला काय सांगतंय? चिंतेने, शंकेने मन ग्रासून गेल्यावर सारासार विवेक नाहीसा होतो, विचारशक्ती नाहीशी होते आणि त्यामुळेच माणूस निराश होतो, आत्महत्या करण्यास पटकन प्रवृत्त होतो. पण डोळ्यांपुढे जर एखादं भव्य स्वप्न असेल, ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असतील ते सगळे कष्ट करण्याची तयारी असेल, जिद्द असेल, तर मग मनात निराशेला थारा राहीलच कसा? मनाचे मंदिर तेजाने उजळून टाकण्याची, मंदिराचा गाभारा चैतन्याने उजळून टाकण्याची, इतरांचं दुःख जाणून ते दूर करण्याची, स्वप्न पाहून त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारं हे काव्य, कर्तव्य करण्यास प्रवृत्त करणारं, प्रसन्न मनाने प्रकाशाच्या दिशेने प्रवास करायला उद्युक्त करणारं असं हे सुंदर गीत. कविता म्हणून विचार केला तर अगदी मोजक्या 5-6 ओळींची ही कविता, पण त्यातून प्रगट होणारा भाव मात्र खूप मोठा. शब्दातून व्यक्त होणाऱ्या भावाला साजेल अशीच त्याला दिलेली सुरांची सजावट, चित्रपटातला तो प्रसंग, सुंदर भरदार आवाज, ते मोहून टाकणारे सूर, ह्याबरोबरच लक्षात राहतात ते गीताचे प्रभावी शब्द.